नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण 100 अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 315 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, मेघालयची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मेघालयची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालयची राजधानी शिलाँग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सालेर आणि मुलेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सालेर आणि मुलेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, संन्यस्त खडग हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? संन्यस्त खडग हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडला होता? सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिजिन ऑफ द स्पेसीस या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडला होता। प्रश्न क्रमांक 10, खालील पर्यायापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 11, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वातावरणातील दाब या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, तलावांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तलावांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, दी आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? दी आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, DNA म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? DNA म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डिरॉक्सीबोज न्यूक्लिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, MPCB म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? MPCB म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय अणुविज्ञानात जनक असे पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? भारतीय अणुविज्ञानात जनक म्हणून पुढीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर होमी भामा हे भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 18 होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले होते? शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कालिदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन 1967 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला होता? पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ब्रॉड गेज या दोन रुळांमधील अंतर खालीलपैकी किती मीटर असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1.667 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भरत मुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महू मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 27 महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बनवले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साइट या खनिजापासून बनवले जाते. प्रश्न क्रमांक 29 तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डाळिंब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीमध्ये झाले होते? पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1914 ते 1918 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अर्थशास्त्र हे खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले होते? माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पश्चिम बंगाल राज्यामध्ये रामकृष्ण मठची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पश्चिम बंगाल राज्यामध्ये रामकृष्ण मठची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोकणामधील नद्यांचा पुढीलपैकी कोणता पर्वत हा जलविभाजक आहे? कोकणामधील नद्यांचा पुढीलपैकी कोणता पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39 सुधारक हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? सुधारक हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 माजुली हे जगामधले सर्वात मोठे नदीचे बेट खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये आहे? माजुली हे जगातले सर्वात मोठे नदीचे बेट खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात पुढीलपैकी कोणाच्या अभिभाषणाने होते? संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या अभिभाषणाने होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरुवात होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटना समितीचे हंगामी अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतामधील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतामधील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कैलास सत्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बॅरन ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बॅरन ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अंदमान निकोबार या ठिकाणी बॅरन हा ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात? पुढीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते साहित्य हे महात्मा फुले यांचे नाही? खालीलपैकी कोणते साहित्य हे महात्मा फुले यांचे नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भावार्थ सिंधू हे साहित्य महात्मा फुले यांचे नाही. प्रश्न क्रमांक 49 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची टिंबटिंब होय. सरनामा म्हणजेच भारतीय राज्यघटनेची टिंबटिंब होय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक टिंबटिंब हा आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी निफ्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत केंद्र आहे? महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली येथे जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 52 शेअर्स खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना व्यापारी पुढीलपैकी कोणते खाते उघडावे लागते? शेअर्स खरेदी विक्री संबंधी गुंतवणूक करण्यासाठी व्यापाऱ्यांना पुढीलपैकी कोणते खाते उघडावे लागते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना डीमॅट खाते हे उघडावे लागते. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्राला पुढीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी कोणता दिवस हा क्षयरोग दिवस म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा क्षयरोग दिवस म्हणून पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन हा पाळला जातो. 55 नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 57 संगणकाची साठवण क्षमतेचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. संगणकाच्या साठवण क्षमतेचा पुढीलपैकी योग्य क्रम पुढीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4
KBMB GBTB या ठिकाणी योग्य चढता क्रम होईल. प्रश्न क्रमांक 58 मिठाचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? मिठाचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 NaCl हे मिठाचे रेणुसूत्र होईल. प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यमुना ही नदी गंगा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 60 पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती होती? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 NH66 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महानायक त्यांनी हे पुस्तक लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 63 भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 65 तिल्लारी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य नाही. प्रश्न क्रमांक 67 नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 नेफा हे भारतामधील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? नेफा हे भारतामधील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नेफा हे अरुणाचल प्रदेशांचे जुने नाव आहे. प्रश्न क्रमांक 69 बिहू हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण गंगोत्री हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंटार्क्टिका या ठिकाणी दक्षिण गंगोत्री हे केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 71 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73 महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 देवीची लस खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? देवीची लस खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एडवर्ड जेनर यांनी देवीची लस ही शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक 76 ड्युरँड कप पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरँड कप हा चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 77 थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 78 नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 राजर्षी शाहू महाराज जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? राजर्षी शाहू महाराज जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कागल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पांझरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 सागर जलाशयाची सरासरी क्षारता पुढीलपैकी किती टक्के लिहिली जाते? सागर जलाशयाची सरासरी क्षारता पुढीलपैकी किती टक्के असते आणि ती लिहिली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सागर जलाशयाची क्षारता ही 35% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 फ्रॉम नरसिंगराव टू नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फ्रॉम नरसिंगराव टू नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामीनाथन अय्यर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 खालीलपैकी कोणते विद्युत अन अपघटनी आहे? खालीलपैकी काय विद्युत अन अपघटनी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 युरिया हे विद्युत अन अपघटनी आहे. प्रश्न क्रमांक 84 आझाद हिंद सेनेचे पुढीलपैकी कोणते बौद्ध चिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे खालीलपैकी कोणते बौद्ध चिन्ह होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 झेप घेणारा वाघ हा आझाद हिंद सेनेचे बौद्ध चिन्ह होते. प्रश्न क्रमांक 85 न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या बेटावर वसलेले आहे? न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या बेटावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅनहॅटन बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 भारतीय चलन रुपयाचे रु हे प्रतीक खालीलपैकी कोणी तयार केले होते? भारतीय चलन रुपयाचे रु हे प्रतीक खालीलपैकी कोणी तयार केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डी उदय कुमार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 भारतातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामधला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जामनगर गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88 भारतामधील अलंग हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामधील अलंग हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 89 विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कशावर आधारित असते? विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जूलचा नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 90 मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91 उष्ण व थंडी सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते? उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्या ठिकाणी दाट धुके तयार होतात त्या ठिकाणी योग्य आन्सर होईल. वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती? पहिली वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रिओ दी जानेरो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95 टिंब समुद्रधानी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते. पुढीलपैकी कोणती समुद्रधानी ही अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मल्लाक्का समुद्रधानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96 कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पतीची खालीलपैकी कोणत्या प्रकारची हालचाल आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वृद्धी असंकलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 97 सी वर्ल्ड कप हा प्रकल्प खालीलपैकी कशाची संदर्भात आहे? सी वर्ल्ड कप हा प्रकल्प खालीलपैकी कशाची संदर्भात आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
पर्यटन विषयक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 98. मही, चंबळ व बेटवा नद्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावतात? मही, चंबळ, बेटवा या नद्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुंदेलखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99. पाणी पंचायती संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? पाणी पंचायती संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विलासराव साळुंखे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 100. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा खालीलपैकी क्रांतिकारक कोण होता? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अनंत लक्ष्मण कान्हेरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नामदफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल.